कोणती साडी घालू गड्या याच्यातली? काही सुचून नाही राहिलं. कोणती घालू गड्या? कोणती घालून घेईन? काय आपल्या घरचं काम आहे का ते? घाला लागते बा, घाला लागते, जा लागते बा, जा लागते. आई, एवढ्या साड्या कोण काढल्या तुम्ही? प्रियंका, ते ते आली नव्हती ना वा रेखा, तिच्या पोराचं साक्षगंध आहे ना, सांगेले. तर मग आता कोण जाईन आपल्या घरून? मला जा लागी. छाच तर जमतच नाही. तू जात काय? चालतं का माझ्या संग? मी कशाला? माझं काय काम आहे? काम खायले व चाल म्हटलं सांग. दोन दोन माणसं म्हणते ते घर पिच्छा. तर आता माणसाचं काही जमत नाही आपल्या घरचं. मला तर जाच लागते बाई, शेजारी काम आहे म्हणून म्हटलं चाल. पण मग छाया एकटी राहीन बाई दिवसभर. राहून घेईन का ते? संध्याकाळी वापस येऊ आपण. एकटी राहून घे, नाही की रे? माणसं आहेत घरी की नाही हो? राहते तिच्यापाशी तू? कसं करतो? पहिलं तर ताईला विचारून, नाही तर मग तुम्ही एकटं चालल्या जा. हो बाई, तिला विचारतो पहिले काय आहे तर. कसं विचारे कमी जास्त झाली तब्येत तर मग तो भेवा लागते, दुसरं काही नाही आहे. तिच्या आईला बोलावून घेऊ काय हो आता? डिलिव्हरीचा टाईम जवळ आला आहे की नाही? तिच्या आईला घरी म्हटलं या, तर तिची आई म्हणते घरी माय वांदे आहेत. खरंच आहे, पण तिच्या आई तर इकडे कधी आली तर तिच्या घरी स्वयंपाक पाणी करायला वांदे आहेत ना. एकटी बाई म्हणून तिच्या आईला काही बोलावत नाही. असं आहे ते. आता 9 महिन्याला गेलाय बाई तिला. नाही रे, राहू दे, तू घरीच थांब बापा. दुखलं गिकलं तर काय करतं? मी जातो एकटी. सांग बरं, साडी कोणती घालू याच्यातली तर? साडी आई चांगली काठापदराची साडी घालून जा ना, मस्त चांगली वाटते कार्यक्रमात. काठपदराची साडी लग्न समारंभात, कुंकाच्या समारंभात चांगली वाटते आई. अशी साधी साड्या आहेत, खूप सिंपल आहे. तुमच्याकडे काठपदराची साडी नाही आहे काय? हाय हो बापा, गदीले गळ्याच्या साड्या आहेत बापा माझ्याजवळ, लय आहेत काठपदराच्या. आता घालूशच नाही वाटत बिचारे त्या. पहिली गरमी होते, वजन होती साड्याचं त्या. आता घालाच नाही वाटत. आता साध्या सिंपलच घाला वाटतात. काय होती आई, घाला ना साडी. साड्या काय पडून राहतात ना, मग त्या कधी घालावं मग त्या साड्या? जसं कपड्यात पडून पडून खराब होतात त्या साड्या. तिथं काय तुम्हाला काम आहे का काय आहे? फक्त साडी घालून बसायचंच काम आहे. हो ते आहे म्हणा, बसायचंच काम आहे. काठपदराची घालू का? आता घेतली यावर्षी दिवाळीची, ते पण मस्त आहे, तेच घालून जा. ते नाही व, ते पोरीसुरीसारखी वाटते बिचारी साडी आहे की नाही प्रियंका? पोरीसुरीसारखीच वाटते बाई ती. काही पण बोलता का आई? पोरीसुरीसारखी कशाला वाटते? नाही, मस्त दिसते तुमच्या अंगावर, तेच घालून जा, चांगली वाटते. आवा ते लग्नात घाली ना त्याच्या. आता दुसरी घालतो, ते आहे माझ्यावर दुसरी एक काठपदराची, ते घालून घेईन. ते घालून जा मग. पण काठपदराचीच घालून जा, साध्या नका घालू. बरं, काठपदराचीच घालून जातो. बरं आई, उसळ झाली तुमची, खाऊन घ्या. गरम गरम चांगली लागते. हो, एकादशी आहे ना. उली तुम्ही बी खाऊन घ्या ना, प्लेट छायला दे ना उलशीक. एकटी खातो काय हो एवढी? खाऊ आम्ही नंतर. इथं आणून देऊ का तुम्हाला उसळ? नाही व, तिकडेच येतो मी, राहू दे. हे उचलतो येतो मी, जाय तू. तुम्ही जेवल्या व दोघी जणी? हो आई, आम्ही जेवलो. तुम्ही म्हणे जेवून घ्या, आम्ही उशिरा पराडाचं करीन. मग आम्ही जेवून घेतलं. 3 वाजून राहील ना, आता काय आहे हे? खाऊन घ्या ना आता. हो चाल, खाऊन घेतो. आईनं केलं फराळाचं प्रियंका? हो, आता दिलं मी आईले. 3 वाजले. आई साड्या पाहून राहिल्या होत्या. त्या रेखा काकूच्या पोराचं एंगेजमेंट आहे तर मी गेली, म्हटलं आई करून घ्या. आई म्हणते उसळ दे, म्हणते चायले. आणू उसळ तुमच्यासाठी? नाही बाबा, आताच तेवढं पोटभर जेवली मी. मस्त मसाल्याचे वांगे केले होते तू, खारट. आता नाही जेवत. आता काहीच खायची इच्छा नाही आहे. अच्छा, थोड्या वेळानं खा जा मग. भूक लागीन तेव्हा थोडं खात जा. आता होऊन जायला पाहिजे ते डिलिव्हरी का हो तुमची? हो ना, त्यापेक्षा मला घरी झाली. पण काय करू आता, सांगा आता काय करतो? देवाच्या मनात बसले तेव्हा होऊन जाईन. ताई, आता नाही का बाळाला पायाची उत्सुकता वाढली गड्या माझी. आता थांब म्हणा, थोडे दिवस थांब म्हणा काकू. लवकरच बाहेर येतो पण आम्ही. मग आलं की परेशान करून टाकीन म्हणा तुला. मग वागूच म्हणा, दिवस रात्र काकूच्या मांडीवर. हो चालते ना, मग नाही तर काय. ताई, मला नाही का लहान लेकरं लय आवडतात. हो, आमच्या बाजूने नाही का सगळे लहान लेकरं होते म्हटलं आमच्या शेजारी.
दिवसभर म्हटलं लेकरांना वागत होती म्हटलं मी. दिवसभर सर्व लेकरं माझ्या घरात. प्रियंका दिदीजवळ जायचं, प्रियंका दिदीजवळ जायचं. त्यांच्या आईला अजिबात टेन्शनच नव्हतं म्हटलं. प्रियंका दिदीकडे नेऊन दिलं की झालं. हो का? मग चांगली प्रॅक्टिस आहे तुला लेकरं वागवायची. मला टेन्शनच नाही आहे मग. हो. ताई बाबूला बाहेरची उद्या ताई दादा असेल की दीदी हो? आता काय मी बाबा, दादा आहे का दीदी आहे, आल्यावरच समजील. काही असू द्या चालते. लाडकंच राहीन ते. ताई मी जाऊ का आईसोबत त्या रेखा काकूच्या पोराच्या एंगेजमेंटसाठी? आई म्हणत होत्या चालतं का प्रियंका, आपल्या घरून कोणीच नाही आहे. पण मग आईच्या मनात असं पण होतं की तुमचं दुखलं तर मग तुमच्याजवळ कोणीच नाही. मग जाऊ नये का मी? जाय ना, जाय. संध्याकाळी वापस येता तुम्ही. एवढं काही टेन्शन नाही आहे. दुखत नाही माझं, मला माहिती आहे मला दुखत नाही म्हणून. असं काही चान्सेस नाही आहेत दुखायचे. जाय तू. नाही बाई ताई, दुखलं तर काय करू? जाऊ द्या, मला काही इंटरेस्ट पण नाही आहे. आई चालली आहे नापच, मी थांबतो तुमच्या जवळच. ताई तुझं नवीन वर्ष आहे म्हटलं उद्या. आपण सेलिब्रेशन नाही करत का असं नवीन वर्षाचं? आपण सेलिब्रेशन करू घरी मस्त. सेलिब्रेशन आता माझं पाहिलं असं 9वा महिना, मग कुठं जातो सेलिब्रेशन करायला? घरी करावं लागेल मग. घरी नाही नव्हतं ताई, जवळपास जाऊ ना कुठेतरी, जवळपास जाऊ मस्त. पहिले आपण मस्त गजानन महाराजचं दर्शन घेऊ. गुरुवार आहे उद्या, आपल्या शेगावातले गजानन महाराज लोक दुरून दुरून येतात, खूप गर्दी आहे. तर आपण पहिले दर्शन घेऊ माऊलीचं. नंतर मस्त एका हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करू छान मस्त. पिझ्झा बर्गर असं काही खाऊ, छान एन्जॉय करू. अगं पण दोघीच जणी जातं का प्रियंका? माणसांनी यायला पाहिजे ना आपल्यासोबत. ताई तुम्ही मनवान दादाली. दादा मग आणले म्हणतात. मी कधी आणले म्हटलं होते माझ्या अंगावर जोरात फेक असतात. नाहीच म्हणतात. तुम्हाला तर माहिती आहे गोपालराव स्वभाव कसा आहे. कशाली नाहीच म्हणतात. तुम्ही दादाला म्हणा. ते दादा काय एवढे सोपी आहेत काय? पाहावं लागेल बाई म्हणून. म्हणा ना ताई, तुमच्या म्हटलं ऐकतात ना विठू दादा. काय गोष्टी सुरू आहेत बहिणी बहिणीच्या? काय सुरू आहे म्हटलं गोष्टी बहिणी बहिणीच्या? दादा ऐकलं वाटते. हे दादा काही नाही, उद्या हॅपी न्यू इयर आहे ना, तर म्हटलं उद्यासाठी काही प्लॅनिंग, काही पार्टी वगैरे सेलिब्रेशन नवीन वर्षाचं. तुम्हाला नवीन वर्षात नवीन बाळ येणार आहे आता. तर काही पार्टी देऊन द्या म्हटलं. बाळाल्यानंतर तर वेगळी घेणारच आहे मी, पण आता पहिले. काय पाहिजे तुला पार्टी सांग. बाळाल्यानंतर तर भेटणारच पार्टी. आता सांग काय पाहिजे? कुठं चालायचं का? काय छाया, कुठं चालायचं? माझं काही नाही बाबा, हिला विचारा. हिचं चालू असते पार्टी पाहिजे, नवीन वर्ष आहे, कुठंतरी जाऊ म्हणते बाहेर. आधी मंदिरात जाऊ म्हणते, मग कुठं बाहेर जाऊ फिरायला. पण ते गोपालदादाला म्हणावं लागेल ना, कारण गोपालदादाचं जमते नाही जमत. कारण की नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तर त्याच्यानं गोपालदादा पण मग मागं पुढे करतील कुठे यायले. किशोर येऊन राहिला उद्या, त्याचा फोन आला होता मला आजच. तर चाललं जाऊ मग आपण 5 जण सोबत. त्याला म्हणून घेईन मी, दिवसभर गर्दी असते हॉटेलमध्ये, संध्याकाळी काही गर्दी नसते. तसं असली तर बाबाला बसून देऊ. हो काय, किशोर भाऊ येऊन राहिले का? अरे वा, चालते ना मग ठरलं का दादा? नक्की ना, तुम्ही आणले म्हणा बरं, माझ्या म्हटलं ऐकत नाहीत ते. ठीक आहे मी म्हणतो उद्या. बरं दिवस कुठे गेलो नाही, चला तेवढंच थोडं विरंगुळा होते आपलाही. ठरलं मग उद्याचं. काय बाई हे प्रियंका, लहान लेकरापेक्षा लहान लेकर बाई. काय नाही जवळ जेवले की नाही जेवले, काय झालं काही माहिती नाही. मी फोनही नाही केला तिथे. काय फोन करू म्हटलं, आपण आल्यावर सांगते. काय बाई जवळ जेवले पाहिजे बाई. एकदा माफ केलं पाहिजे बाई जवळ ना तिचेच मिले. आता मला माहित आहे माझ्या पोरीच्या 100% चुका आहेत. पण काय करावं बाई, कोणी मायले वाटतेस ना आपल्या पोरीचा संसार डबल बसला पाहिजे. माझ्या जागेवर जर दुसरी असती कोणी, तर तिला बी हेच वाटलं असते की नाही, की आपल्या पोरीचा संसार डबल बसला पाहिजे. आता माझ्या पोरीच्या लय चुका आहेत, पण काय करू आता, दिसते सगळं भले. पण आता असं वाटते बाई त्या घरी असते ते की बरं राहते. तेच आपल्या जीवाले सुख. आपण डोळे मिटायला मोकळं मग, नाही तर माहिती त्याचं मन राहील बाबा, मला सुखाचा मरण येणार नाही. काय बाई त्याची लयच करून ठेवलं बाई मला पागलवाणी. निरा कशी आहे पोरगी? आली काय? मी किती वेळची वाट पुरवली तिची सिनी. जवळ वाजवली ना, आवडली नाही भाजी. कशी आहे पोरगी बाबा? कावा त्याची सिनी आय तिच्या संग बोलून राहिली, तिच्या संग ते चालले सावर सांगत नाही मला गोष्ट. मी ऐकले काची तेजस्विनी.
एवढी मोठी इन्सल्ट माझी, एवढी मोठी इन्सल्ट केली माझी किशोरने. एवढी मोठी इन्सल्ट माझी आजपर्यंत कोणच नाही केली, कोणच नाही. मी खूप जिद्दी आहे, खूप लाडकी आहे मी. माझे मम्मी पप्पा सुद्धा माझ्या म्हटलं ऐकतात. माझ्या माझ्या मला क्रॉस जात नाही ते. जसं मी म्हटलं ना तसं ऐकतात माझे मम्मी पप्पा. मी छानपैकी टिफिन घेऊन गेली होती. माझी इच्छा नव्हती, मम्मीने दिला होता ना माझ्या. मग माझ्या समोर त्यांनी त्या नंदूभाऊला टिफिन खाऊ घातला आणि म्हणते कसा तो पण माणूस आहे आणि मी पण माणूस आहे. अरे पण मी तुझ्यासाठी एवढा प्रेमाने टिफिन दिला होता, तू का नाही खाल्ला? मी तुझी बायको आहे ना, काही बायकोची तुला किंमत आहे की नाही? तुला घराच्या लक्ष्मीची काही किंमत आहे की नाही? तुला काही इज्जत समजते की नाही बायकोची करणं? अरे बायकोची जो इज्जत करत नाही, जो किंमत करत नाही, त्याचं कधी कधी चांगलं होत नाही. एवढं पण कळत नाही का तुला? किती 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 गर्व आला किशोरला, नोकरी लागली तर. किती घमंड आला, किती घमंडाने वागून राहिला माझ्यासोबत. माझ्याकडे पाहत सुद्धा नाही, बोलत सुद्धा नाही माझ्यासोबत. एवढं काय पाप केलं मी तर आता सॉरी म्हणणार होती त्याला. मी जे चुकी केली ठीक आहे, मान्य आहे, झाली माझ्याच्यानं चुकी झाली. मी बोलली त्यांना, उलट उत्तर दिले मी त्याला, त्याच्या घरच्याला दिलं. पण मी आता, मला माझ्या चुकीचा पश्चाताप आहे ना, मी त्याला माफी मागायला तयार आहे ना. तर त्यांनी नको का मोठ्या मनाने मला माफ करायला पाहिजे? टाळी काही एका हाताने नसते वाजत, दोन्ही हाताने टाळ्या वाजत असतात. मग मी किती पण सावरायचा प्रयत्न केला तरी हा असा करेल तर मग मी कसं करू? याला मुळात मला वागवायचंच नाही आहे वाटते, त्याला नको आहे वाटते बायको, म्हणून हा असा वागून राहिला माझ्यासोबत. किती प्रेमाला मी टिफिन दिलेला होता, जेवला नाही, ते बंधू भाऊला खाऊ घातला. तर त्याला काय मी काय समजून राहिला तर. याला जर बायकोच नव्हती पाहिजे तर लग्न कशाला केलं? कशाला माझं आयुष्य खराब केलं याने? अरे भांडण का होत नसते का नवरा बायको मध्ये? मग कधी एकमेकाचे दुश्मन बनतात का? हा मुळात बदमाश असेल पहिले, म्हणून याला हा असं वागते माझ्यासोबत. मग याच्यापेक्षा पण मोठे मोठे भांडण होतात. मग अशी वागतात का ते घर नवरा बायको एकमेकासोबत? किती इन्सल्ट केली माझी. काय करू नेमकं कळत नाही मला. मी खरंच माझ्या पायाने, माझ्या हाताने माझ्या पायावर गोटा मारला का? मी खरंच किशोर खराब आहे का मी खराब आहे? मला काही समजून नाही राहिलं. माझ्या डोक्यात नुसतं गोंधळ उडाला आता. मला तर वाटतं कुठे जेवण देऊन द्या. मी काय करू? मला वाटतं किशोरच्या जाऊन कान पडेल हाला. बाई सांग, मला माझ्या भेव होता तेच झालं. मला वाटेच की हे पोरगी अति करीन आणि तो जवाई मग गोष्ट घेणार नाही. बरोबर आहे बाई, माणसाची जात आहे. 2 बायका नाही 4 बायका करीन. आतावर आहे म्हणा पडेल या घरात. हिरे म्हणून आम्ही सगळं चांगलं आहे, हातानं नको पायावर गोटा मारू बिचारे. ही पुट्टी ऐकेच नाही. आता पाय जे नाही व्हायचं तेच झालं. आता टेबलून लढून काही फायदा आहे काय? गौवानपणा केला, गौवानाची नो काय करा काही समजत नाही बाबा. आता मला तर लय टेन्शन आलं बाबा या पुट्टीचं. इकडे या बरं, इकडे या. काय हो? इकडे या बरं. काय म्हणतो सांग. म्हटलं माझ्या जवळ डब्बा दिला होता हिच्या हाती आज. जवळ बोरा खाल्ला नाही वाटते. झालं वाटते दोघांच्या 2 गोष्टी डब्बल. ही टेंबलून राहिली येऊन. तिला म्हटलं मी काय झालं तर बोललीच नाही. त्या मांग आली टेंबलून राहिली. पाहिलं त्याचा भेव होता मला, तेच झालं की नाही. पहा आता जवळ भाऊच्या संग बोलली बी नाही वाटते. आता पडली की नाही पोरगी घरी हमेशासाठी. शांत राय, काही बोलू नको, तिला काही बोलू नको. मी तिच्या सासऱ्या जाऊन बोलतो. शांत राय, एकदम नको. कसं आहे पार्वती, तुला पोरीची चुकी दिसत नाही. तुझ्या पोतल्या डोळ्यावर मायेचा पडदा पडलेला आहे. तू आई आहेस ना, तुला तिची माया आहे. तुला वाटते माया पोरीला संसार बसला पाहिजे. पण तू विचार कर, कसे नेतील ते लोक इले. आपल्या पोरीची 100% चुकी आहे. हिचा घमड, हिचा गर्व जर उचिरत नाही तर लोक ते नेत नाहीत. ते नाही, त्याचा विरोध नाही इले आली. पण इले हे राहायला तयार आहे काय? हा प्रश्न पहिले तिला विचार. किती घमंडानं गर्वानं राहते. असे जर तिथे राहिली कसे काय वागवतील ते? सहन नाही करत कोणी. ते कोण सहन करतील हिचं? पहिले हिचा घमंडीचा गर्व जिरवा लागते. पहिले हिला चांगली तयार होऊ दे, हिला चांगला बच्चा होऊ दे. रडते तिथे बच्चा होईल, रडीन टेंबलीन, तेव्हाच ते चांगली होईल. तिच्या रट्टे घट्टे बसतील ठोकरा लागतील, तेव्हाच तिला नवऱ्याची किंमत समजीन. तिनं सुखाची लात मारली पार्वती, तिनं सुखाची लात मारली म्हणून ते जीवनात दुःख आलं.
तिले नवरा काय आहे, मायबाप काय आहे, सासू सासरे काय आहे, घरदार, जेठ जेठानी परिवार काय आहे, याची किंमत तिला नव्हतीच. तिला समजू दे पहिले. ही प्रत्येक नात्याला एक वेगळी वेगळी किंमत असते. प्रत्येक नात्याचं काही वेगळं वेगळं महत्व असते. ही जे लक्षात येऊ दे तेव्हा तिला घरी पाठवतो. अजून नको. समजलं? सासऱ्या सांगा मी बोलीन टाईम आला की पहिले हिले चांगलं दुरुस्त होऊ दे. चल आता तिच्या मनात बोलू नको. काय झालं बा बाई, लढू नको बाई, नसं बा बाई, तसं बा बाई, यानंच ती वाया गेली. तिला चांगला ठोकरा बसू दे. तिने दुनिया ठोकरा बसू दे, पार्वती बसू दे. ती आईची माया आहे त्या बाजूला कर जरा आणि कठोर मन कर तिच्याविषयी. जोपर्यंत तिने ठोकर बशी नाही तोपर्यंत ते सुधारणार नाही. चल रोड तिथली रडते. बिलकुल तिच्या संग बोलू नको. कोणताच प्रश्न तिने विचारू नको. चल आता. अहो पण आता काही नाही चल आता. अवपण करू नको. चल. संबाई काय करावं या पोरीचं. बाप्पा देवा परमेश्वरा तुलाच कायची हाय बाप्पा. आता लढून राहिली बाप्पा बाल कशी तेजी.